घरी आलेल्या माहेरवाशिणी गौरींची सरबराई करण्याचा दिवस म्हणजे गौरी पूजनाचा दिवस आणि पुण्यामध्ये देखील घरोघरी असा एक जो उत्साह आहे गौरी पूजनाचा तो दिसून येत आहे। आता आपण आलेलो आहोत पुण्याजवळील उरुळी देवाची या गावातील विधाते कुटुंबियांकडे। आपण बघू शकता 50 वर्षापूर्वीचं गाव त्यांनी आपल्या ह्या गौरींच्या सजावटीमध्ये उभारलेलं आहे आणि एकूणच गावामध्ये ज्या पद्धतीचं घटक असतात ते वेगवेगळे जे घटक आहेत गावामधले ते त्यांनी दाखवलेले आहेत। एकूणच मग ते गावामध्ये केला जाणारा चुलीवरचा स्वयंपाक असू देत किंवा गावामध्ये असणारी बैलजोडी आणि शेतं किंवा विहिरी असे वेगवेगळे घटक जे आहेत ते गावाकडचे त्यांनी दाखवलेले आहेत। गौरींचे एकूणच या सजावटीविषयी किंवा या उत्सवाविषयी काय सांगाल? मी देवाची उरळी आमचं गाव आहे। मी देवाची उरळीमध्ये विधाते कुटुंब आमचा आणि आमच्या सासूबाई आमचे रमेश विधाते माझे मिस्टर मुली यांचा सगळं सपोर्टने म्हणजे सगळे त्यांच्या मदतीने मी 7 वर्षापासून गौरी बसवते। आईकडे पहिल्या बसवत होते पण इथं काही कोण बसवत नव्हतं त्याच्यामुळे मी सुरुवात केली 7 वर्षापूर्वी आणि त्याच्यानंतर वेगवेगळं डेकोरेशन आणि स्वतःच्या आड्या मुलींची थोडी मदत घेऊन मी सगळं बैलगाडीचं डेकोरेशन जाता जाणारी बाई आणि पूर्वीची भांडी वगैरे आहेत ती मांडलेली ती खूप जुने अशी म्हणजे पूर्वीची भांडी ती म्हणून गौरीचा संसार म्हणून तो आम्ही दाखवलेला आहे। गावाकडची संस्कृती कुठेतरी आजच्या तरुण पिढीला कळण्यासाठी किंवा शहरामधील असलेल्या लोकांना आणि महिलांना कळण्यासाठी अशा प्रकारे विधाते कुटुंबीय आहेत दरवर्षी काही ना काहीतरी वेगळेपण आपल्या गौरीच्या सजावटीच्या माध्यमातून दाखवताना दिसतात। एकूणच आज हे आहे गौरीचं जागरण होतं आणि उद्या दहीभाताचा नैवेद्य दाखवला जातो आणि तिची पाठवणी केली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीपसह अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।